आज आपण जेरेमी बेंथम हा विचारवंत आज आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या क्लासमध्ये पण आपण जेरेमी बेंथमच्या संदर्भामध्ये सुरुवातीची काही माहिती आपण पाहिली होती. आजच्या या क्लासमध्ये पण आपण जेरेमी बेंथम याची सुरुवातीपासूनची थोडक्यामध्ये आढावा घेऊ आणि नंतर मग त्यांच्या उपयुक्ततावादाच्या सिद्धांताकडे आपण वळू. जेरेमी बेंथम हा जो विचारवंत आहे हा राज्यशास्त्रातील उपयुक्ततावादी सिद्धांताचा प्रमुख समर्थक म्हणून ओळखला जातो. त्याच्यापूर्वी बऱ्याच विचारवंतांनी आपल्याला असं दिसून येते की उपयुक्ततावादी विचार असे मांडलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थानं व्यावहारिक स्वरूप प्राप्त करून देण्याचं कार्य जे आहे उपयुक्ततावादाला, ते जेरेमी बेंथम यांनी केलं आणि म्हणून हा सिद्धांत जेरेमी बेंथम यांच्या नावाने ओळखला जातो. या सिद्धांताचं महत्वाचं सूत्र असं आहे की अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हाच यामधला महत्वाचा गाभा किंवा महत्वाचं सूत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या अनुसरून जे आहेत, जसं जेरेमी बेंथम यांचा जन्म 15 फरवरी 1778 रोजी लंडन शहरातील एका सुख वस्तू घराण्यामध्ये झाला. विधी आणि कायद्याच्या अभ्यासाची अत्यंत आवड असलेलं हे व्यक्तिमत्व लहानपणापासूनच अगदी जिज्ञासू आणि महत्वाचं असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. वेबमिनिस्टर या नामांकित शाळेत त्यांचं जेरेमी बेंथम यांचं लॅटिन शिवाय इतर ग्रीक ग्रीक भाषेतील तो शिक्षण तसंच कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे जेरेमी हे शालेय शिक्षण वेस्टर्न मिनिस्टर या नामांकित शाळेत पूर्ण झाले आहेत. त्याच्यानंतर 1760 साली 12 वर्षाचे वय असताना ते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्वीन्स कॉलेजचे उच्च शिक्षणासाठी दाखल झाले आणि त्यानंतर 1763 मध्ये 15 वर्षाचं वय असताना महाविद्यालयातील पदवीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी विधी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या अशा त्यांच्या शैक्षणिक याच्यानुसार 1776 मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा फ्रेगमेंट ऑफ गव्हर्नमेंट या पुस्तकाला लाभलेल्या यशामुळे, म्हणजे त्यांनी जे पुस्तक लिहिलं फ्रेगमेंट ऑफ गव्हर्नमेंट, या पुस्तकाला अत्यंत त्याला काय म्हणतात प्रसिद्धी प्राप्त झाली आणि त्या प्रसिद्धीतून एक म्हणजे त्या जसं एखाद्या पित्याचा अभिमान मोठा व्हावा की माझ्या मुलानं एवढं चांगलं काम केलं, अशा पद्धतीचा अभिमान त्यांना प्राप्त झाला. आणि मग असेच कार्य करत असताना बरेचशा ग्रंथांचं लिखाण सुद्धा त्यांच्या हातातून झालेलं आपल्याला दिसते. खूप सारे ग्रंथ, जसं आपण आताच पाहिलं की फ्रेगमेंट ऑफ गव्हर्नमेंट हा त्यांनी 1776 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी उपयुक्ततावादाच्या सिद्धांताची रूपरेषा स्पष्ट केलेली आहे. त्यासोबतच त्यांनी इंट्रोडक्शन टू द प्रिन्सिपल ऑफ मॉरल अँड लेजिस्लेशन नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांनी 1779 मध्ये लिहिला. डिफेन्स ऑफ युसरी नावाचा ग्रंथ त्यांनी 1787 मध्ये लिहिलाय. एसे ऑन पॉलिटिक्स ट्रिटीज हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय 1791 मध्ये. द ट्रिटीज टू ज्युडिशियल एव्हिडन्स 1818 मध्ये लिहिलाय. त्याच्यानंतर द थेअरी ऑफ पनिशमेंट ऑफ रिवॉर्ड्स 1817 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इंटरनॅशनल लॉ, त्याच्यानंतर डिस्कोर्सेस ऑन सिव्हिल अँड पॅनल लेजिस्लेशन 1802 मध्ये लिहिला. त्याच्यानंतर त्यांनी क्रश ऑफ इंग्लंड नावाचा ग्रंथ 1818 मध्ये लिहिलाय. टेबल ऑफ स्प्रिंग ऑन ऍक्शन, त्याच्यानंतर द पेपर अपॉन कॉर्डिफिकेशन अँड पब्लिक इन्स्ट्रक्शन नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला. असे बरेच ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत, परंतु महत्वाचा उपयुक्ततावादावरील त्यांचा जो फ्रेगमेंट ऑन गव्हर्नमेंट नावाचा ग्रंथ हा अत्यंत महत्वाचा आणि उपयोगितावादी सिद्धांत जे काही हे आहे ते त्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले आहे. मग हे असताना बेंथमच्या उपयोगितावादी सिद्धांतामध्ये काय असं सांगितलेलं गेलेलं आहे, तर बेंथमच्या एकंदरीत राजकीय विचाराचा केंद्रबिंदू म्हणजे उपयोगितावादी सिद्धांत किंवा उपयोगितावादी सिद्धांत आहे.
असं म्हणावं लागेल. आणि या उपयोगितावादाचं मुख्य केंद्र हे त्या काळामध्ये इंग्लंड हे होतं. आपण पहिलेच पाहिलं की सुरुवातीला म्हणजे बेंथमच्या पूर्वी सुद्धा उपयोगितावादाचे विचार बऱ्याच विचारवंतांनी मांडले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही आपण विचार करतो म्हटलं तर डेव्हिड ह्यूम, क्रिस्टले, हेल्पिसिरियम आदी विचारवंतांनी आपले ते विचार मांडलेले आहेत. हेल्पिरियस नावाच्या विचारवंतांनी सुद्धा उपयोगितावादी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. परंतु खऱ्या अर्थानं जे व्यावहारिक स्वरूप उपयोगितावादाला यायला पाहिजे ते व्यावहारिक स्वरूप प्राप्त करून देण्याचं कार्य मात्र हे बेंथमने केलं. आणि म्हणून बेंथमला उपयोगितावादाचा संस्थापक म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. मग उपयोगितावादाचा अर्थ काय? उपयोगितावाद म्हणजे ह्या वस्तूमध्ये असणारा एक गुण आहे. जर आपण उपयोगितावादाचा जो अर्थ सांगतोय त्याच्यामध्ये वस्तूमध्ये असणारा गुण जो आहे तो उपयोगितावादाचा प्रमुख हे आहे. म्हणजे जसं विचार जर केला आपण तर तसं एखादा लाकडाचा ओबड तुकडा आहे. मग आता एखादा लाकडाचा ओबड तुकडा कुठे एखाद्या चौकामध्ये पडलेला आहे. तिथे चार चार लोक येऊन थांबतात, बसतात. अशा ठिकाणी एखादा लाकडाचा ओबड तुकडा आहे. तर लोक त्याचा उपयोग काय करतात? त्या तुकड्यावर बसण्यासाठी, त्या ओव्हरदोवर तुकड्यावर तरी बसण्यासाठी तरी त्याचा उपयोग करतात. म्हणजे त्या लाकडाचा उपयोग आपण कशासाठी केला? बसण्यासाठी केला. परंतु त्याच ओव्हरदोवर लाकडापासून जर खुर्ची, स्टूल आणि इतर काही टेबल अशा वस्तू जर बनवल्या तर या वस्तूवर बसल्यामुळं जास्त सुख प्राप्त होते. जसं लाकडाच्या ओबड तुकड्यावर बसलो तर एखादा त्याच्यामधून बाहेर निघालेला कोणा आपल्याला टोचला जाईल किंवा मग त्याच्यावर व्यवस्थित बसला जाणार नाही. पण त्याच लाकडाच्या तुकड्यापासून जर खुर्ची बनवल्या गेली तर त्या खुर्चीवर बसल्यामुळे एक आरामदायक आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे अगदी जास्त सुख प्राप्त होते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते ते खरं आहे की खुर्चीवर आरामदायक परिस्थितीमध्ये बसलं तर आपल्याला जास्त आनंद मिळतो. आणि म्हणून जी मूळ उपयोगिता त्या लाकडाच्या ओढक्यामध्ये होती त्याच्यापेक्षा त्या खुर्चीमध्ये बसल्याची जी उपयोगितावादाची जी मात्रा आहे ती वाढली आहे. कारण लाकडावर बसल्यानं जे सुख मिळालं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त सुख त्याच लाकडापासून बनलेल्या खुर्चीवर बसल्यानं मिळालं. आणि म्हणून ही जी उपयोगितावाद आहे ती मात्रा आहे ती मात्रा वाढलेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे पाण्याचं घ्या. पिण्याचं पाणी जे आहे आपण पाण्याचा उपयोगितावाद किंवा पाण्याची उपयोगिता आपल्याला खूप आहे. आपल्या जीवनामध्ये पाण्याची उपयोगिता आहे. त्याची उपयोगिता आपल्याला हे करता येत नाही. परंतु त्या पाण्याचा उपयोग कसा करायचा? ते पाणी थंड करून प्यायचं की त्याचा बर्फाचा गोळा करून त्याचा उपयोग करायचा? हा उपयोगितेवर अवलंबून असलेला भाग आहे. म्हणजे समजा आपल्याला तहान लागली आहे, उन्हाचा खूप ऊन तापत आहे, आपण उन्हातून बाहेर आलो, बाहेरून आपण आतमध्ये आलो आणि खूप तहान लागली तर आपण पाण्यात गरम म्हणजे जे एखाद्या कळशीमध्ये असलेलं पाणी आपण पिणार तर त्याच्यामुळे एवढं हे होणार नाही. परंतु तेच जर आपण थंडगार पाणी प्यायला घेतलं तर त्याच्यापासून मिळणारं सुख जास्त असतं. किंवा त्याच पाण्यामध्ये एखादा बर्फाचा तुकडा आपण टाकला आणि त्याला गार केलं आणि ते पिलं तर त्याच्यापासून मिळणारं सुख जे आहे ते खूप जास्त राहील. आणि म्हणून जे सुख असतं ते सेवनातून मिळालेलं सुख जे असतं त्याची मात्रा वाढत असते. आणि म्हणून उपयोगितावाद हे कशा पद्धतीनं आपल्याला सुख प्राप्त करून देते याच्यावर अवलंबून असते. सुख गुणांचा संबंध म्हणजे उपयोगितेमध्ये वस्तूच्या गुणांचा संबंध हा सुख दुःख किंवा भावनांशी येत असतो. आणि म्हणून सुख दुःखातूनच त्या ठिकाणी उपयोगितावादी हे उपयोगितावाद दिसून येत असतो असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे सुख आणि दुःखाच्या याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की बेंथमच्या उपयोगितेचा आणि उपयोगितेमधून मिळणाऱ्या सुखाचा संबंध केवळ व्यक्तिपुरताच मर्यादित नाही तर हा संबंध समुदायाशी आणि राज्याशी देखील संबंधित आहे. समुदाय आणि राज्याशी देखील तो संबंध संबंधित आहे असं म्हणावं लागेल. सुख प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नांना उपयोगितावाद असं बेंथम म्हणतो. जे उपयोगितावादाचा अर्थ सांगत असताना सुख प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नांना उपयुक्त
उपयुक्ततावाद असे म्हणतात. सुख प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नांना म्हणजे जे काही प्रयत्न हे सुख प्राप्त करण्यासाठी होत असतील त्यांना उपयोगितावाद असे म्हणतात असं म्हटलं गेलं. आणि या उपयोगितावादाचं मुख्य सूत्र असं आहे की राज्याने कोणतेही कार्य करताना राज्य जेव्हा काही कार्य हातामध्ये घेत असते, राज्य जेव्हा कार्य करत असते, तेव्हा राज्याने ते कार्य करत असताना अधिकतम लोकांचे अधिकतम सुख या बाबीकडेच महत्व आणि महत्वपूर्ण असं लक्षात दिलं पाहिजे. आणि म्हणून अधिकतम लोकांचे अधिकतम सुख ही जी मूळ संकल्पना गुणांवर आधारित आहे, या संकल्पनेच्या आधारावरच अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा गुण मुख्य धरून त्या ठिकाणी बेंथमने उपयोगितावादी सिद्धांत मांडलेला आहे. आणि अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा त्या सिद्धांताचा केंद्रबिंदू बनलेला आपल्याला दिसून येतो. मग नैतिक पारंपरिक निकषाचे खंडन जर करतो, बेंथमच्या काळात धर्मसत्ता म्हणजे चर्चेच्या समाज जीवनावर अत्यधिक प्रभाव होता आणि चर्चेच्या अधीन जाऊन आणि म्हणून धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यावर आधारित सुद्धा त्यांनी महत्वाच्या बाबी असलेल्या आपल्याला दिसतात. सुख आणि दुःख या दोन सार्वभौम शक्ती आहेत असं ते म्हटलं जाते. म्हणजे सुख आणि दुःख ह्या दोन सार्वभौम शक्ती आहेत. या सार्वभौम शक्तीच्या त्या सार्वभौम शक्तीच्या नियंत्रणाखाली ठेवलेलं आहे. म्हणजे सुख आणि दुःख यांना सार्वभौम शक्तीच्या नियंत्रणाखाली ठेवलेला आहे असं बेंथम म्हणतो. तसेच उपयोगितावादी सिद्धांत हा सुख प्राप्तीचा आणि दुःख निवारण करण्याचा सिद्धांत आहे असं बेंथम उपयोगितावादी सिद्धांतावर आधारशिला आहे असं तो म्हणतो. म्हणजेच की उपयुक्ततावादाचा सिद्धांत हा सुख प्राप्तीचा आणि दुःख निवारण करण्याचा सिद्धांत आहे. अशा अशा पद्धतीचे विचार हे बेंथमने आपल्या या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. मग असं असताना त्याने सुखाचे आणि दुःखाचे काही प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. त्याने प्रामुख्याने महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रामुख्याने सुखाचे आणि दुःखाचे त्याने दोन ठळक प्रकार सांगितले आहेत. की दोन ठळक प्रकार, लक्ष शब्द महत्वाचा आहे की ठळक प्रकार किती तर दोन. कोणते? त्याने ठळक प्रकार म्हणजे सामान्य सुख वा दुःख, सामान्य सुख वा दुःख हा झाला पहिला प्रकार. दुसरा जटिल सुख वा दुःख हा दुसरा प्रकार. पहिला प्रकार कोणता? सामान्य सुख किंवा दुःख. सामान्य सुख वा दुःख हा पहिला प्रकार. दुसरा जटिल सुख वा दुःख हा दुसरा प्रकार. असे दोन प्रकार पाडले आहेत. त्याच्याच आधारावर या सामान्य सुख किंवा दुःख हा जो प्रकार आहे या प्रकाराचे काही उपप्रकार सुद्धा पडलेले आपल्याला दिसतात. पहा, ठळक दोन प्रकार, सामान्य सुख किंवा दुःख, दुसरा जटिल सुख किंवा दुःख, हा हे दोन प्रकार. आता सामान्य सुख किंवा दुःख या प्रकाराचे काही उपप्रकार पडतात. तर या सामान्य सुख आणि दुःख याचे उपप्रकार सांगत असताना सामान्य सुखाचे 14 प्रकार बेंथमनी सांगितलेले आहेत. तर सामान्य दुःखाचे 12 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. या सामान्य सुखाच्या 14 प्रकारामध्ये इंद्रिय सुख, संपत्ती किंवा वैभव सुख, क्लेशतेतून व कौशल्यातून सुख, मित्रत्वाचे सुख, यशाचे सुख, शक्ती किंवा सत्तेचे सुख, कल्पनेतून मिळणारे सुख, दयेचे सुख, स्मृती सुख, संपर्क किंवा मिलनातून मिळणारे सुख, साह्यतेतून मिळणारे सुख, आशेतून मिळणारे सुख, निर्दयतेतून मिळणारे सुख आणि परोपकारातून मिळणारे सुख. अशा प्रकारे त्याने 14 प्रकार हे सुखाचे सांगितलेले आहेत. ते आपण या पूर्वीच्या क्लासमध्ये पण मी सांगितलं होतं की सुखाच्या म्हणजे सामान्य सुखाचे काही उपप्रकार जे आहेत ते 14 उपप्रकार त्यांनी सांगितले आहेत. त्याच पद्धतीने सामान्य दुःखाचे उपप्रकार जे आहेत ते 12 उपप्रकार त्यांनी सांगितले आहेत. त्याच्यामध्ये दारिद्र्याचे दुःख, भावनेचे दुःख, संपर्कातून येणारे दुःख, मानसिक त्रास, शत्रुत्वाचे दुःख, स्मृतीचे दुःख, अपयशाचे दुःख, दृष्ट बुद्धीचे दुःख, कल्पना दारिद्र्याचे दुःख, दयेचा अभावाचे दुःख, आशा अपेक्षा भंगाचे दुःख, परोपकाराचे दुःख. अशा पद्धतीने दुःखाचे सुद्धा त्यांनी काही प्रकार सांगितलेले दिसतात. म्हणजे सामान्य सुखाचे 14 प्रकार तर सामान्य दुःखाचे 12 प्रकार हे बेंथमने सांगितलेले आपल्याला दिसतात.
हा झाला पहिला प्रकार बेंतमचा, जो सामान्य सुख वा दुःखाचा जो पहिला प्रकार आपण पाहिला. त्या पहिल्या प्रकाराचे उपप्रकार आपण पाहिले. पहिल्या प्रकारामध्ये सामान्य व सुखाचे 14 तर सामान्य दुःखाचे 12 असे प्रकार त्यांनी सांगितले. दुसरा जो प्रकार आहे जटिल सुख किंवा दुःख, याचे सुद्धा काही उपप्रकार आहेत, परंतु ते किती आहेत हे सांगणं मात्र अशक्य आहे. परंतु जे सामान्य सुख किंवा दुःख आहे यांच्या संमिश्रणातून काही जटिल सुख किंवा दुःख तयार झालेले आहेत आणि ते प्रकार त्यांनी बेंतमने मांडलेले आहेत. परंतु त्याचे नेमका किती सुख आणि दुःखाचे प्रकार आहेत हे मात्र बेंतम सांगू शकले नाहीत. आणि म्हणून बेंतमच्या या सुख आणि दुःखाचे काही स्तोत्र सुद्धा दिसून येतात. ते स्तोत्र म्हणजे भौतिक किंवा नैसर्गिक कारणे, म्हणजे सुख किंवा दुःख निर्माण होण्यामागेची कारणे कोणती आहेत, काय कोणती उगमस्थानं आहेत सुख आणि दुःख निर्माण होण्यामागे, तर हे अभ्यासण्यासाठी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. आणि म्हणून सुख आणि दुःख दुःख सुख आणि दुःखांचे स्तोत्र कोणते कोणते या संदर्भामध्ये जे हे झालं, त्याच्यामध्ये पहिलं भौतिक किंवा नैसर्गिक कारण. भौतिक किंवा नैसर्गिक कारणामुळे सुख आणि दुःख प्राप्त होत असते असं म्हटलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास, ज्वालाग्राही पदार्थ घरामध्ये ठेवण्याची हे असेल तर त्याच्यामधून घराला आग लागण्याची भीती असते. बरोबर आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा आपण ज्वलनशील पदार्थ आणून ठेवला तर त्याच्यापासून घराला आग लागण्याची भीती असते. म्हणजे आपल्याकडे तो पदार्थ आहे, त्याचं सुख आहे, कारण त्या पदार्थावर जसं आपल्या घरामध्ये मातीचं तेल, ज्याला आपण रॉकेल म्हणतो, केरोसिन म्हणतो, हे केरोसिन आहे. ह्या केरोसिन आपल्याकडे असल्याचा आनंद आहे, कारण त्या केरोसिनवर माझ्या घरची चूल पेटवली जाते, माझ्या घरी स्वयंपाक त्या केरोसिनवर केला जातो, म्हणून मला त्याचा आनंद आहे. परंतु त्याच केरोसिनमुळे जर त्या घराला आग लागली तर मात्र त्याचा परिणाम, त्याच्यापासून दुःख सुद्धा निर्माण होत असतो. किंवा त्याच घरावर जर वीज पडली तर सुद्धा तरी सुद्धा घराला आग लागत असते. म्हणजे हे झालं भौतिक. माझ्या घरामध्ये भौतिक सुविधा म्हणजे रॉकेल आहे किंवा गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर फटला, घर घर ब्लास्ट झालं तर दुःख, भौतिक दुःख झालं, कारण सिलेंडर तर माझ्या घरात आवश्यक आहे. सिलेंडर नसलं तर माझ्या घरी स्वयंपाक बनणार नाही. म्हणजे भौतिक सुखामधून, परंतु त्याची काळजी सतत राहणार. सिलेंडरचा पंप ओपन आहे का लक्षात ठेवा, सिलेंडर स्फोट तर नाही होईल ना लक्ष ठेवा. परंतु त्यासोबतच जेव्हा असं वाटतं की हा ज्वालाकी पदार्थ घरामध्ये ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागते आणि मग ती काळजी आपण घेतो, परंतु अचानकपणे आकाशामध्ये वीज कडाडली आणि आपल्या घरावर येऊन पडली तर ही झाली नैसर्गिक आपत्ती. आणि म्हणून त्याच्यापासून मिळणारं जे दुःख आहे ते झालं नैसर्गिक दुःख. आणि म्हणून सुखाचा जो उगमस्थान जे सांगितलेले आहे ते उगमस्थान नैतिक आणि भौतिक आणि नैसर्गिक आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. ते निसर्गातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून आणि भौतिक सुख सुविधातून सुद्धा सुख आणि दुःख निर्माण होत असते असं म्हटलं गेलेलं. दुसरं आहे की राजकीय कारण. राजकीय कारणामधून सुद्धा सुख आणि दुःख निर्माण होत असते. आता राजकीय कारण म्हणजे काय, मला आमदारकीची खुर्ची मिळाली, आमदारकीचं पद मिळालं आहे, मी आमदार झालो आहे, नामनिर्देशित आमदार किंवा राज्यसभेवर माझं नॉमिनेशन झालेलं आहे, मी आमदार झालो आहे, खासदार झालो आहे, मग मला खूप मोठं सुख प्राप्त झालं. परंतु हे झालं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, राजकीय सुख झालं, याला राजकीय सुख म्हणतात. मला आमदारकीचं पद मिळालं, मी आमदार झालोय, राजकीय सुख. परंतु त्याच राजकारणातील काही लोकांनी सूडबुद्धी घेऊन, त्याच याच्यातील काही कारणे सूडबुद्धी घेऊन त्या ठिकाणी जर
माझ्या घराला आग लावली, की बदमाश आहे हा तिथं कसा काय पोहोचला राज्यसभेपर्यंत किंवा राज्य विधानसभेपर्यंत, हा इथपर्यंत त्याची मजल कशी गेली, काय करायचं मग याचा काटा कसा काढायचा, तर दे पेटून त्याचं घर रात्रीच्या काळामध्ये. म्हणजे सूड बुद्धीतून उद्या त्याला शपथ घ्यायला जायचं आहे, शपथ घ्यायला जायचं आहे ना, तर मग हा गेलाच नाही पाहिजे. मग काय करायचं तर घर पेटून द्यायचं सकाळी निघायच्या वेळेवर. म्हणजे अशा पद्धतीनं राजकीय दृष्टिकोनातून सूड बुद्धीनं त्याच्यावर केलेला हल्ला म्हणजे हा सुद्धा त्याच्यासाठी दुःखाचं कारण असतो. आणि म्हणून सुख राजकारणातून सुद्धा सुख आणि दुःख मिळत असते असं सुद्धा म्हटलं गेलेला आहे. आणि म्हणून बेंथमने जो काही उगमस्थाने सांगितलेली आहे ते राजकारण सुद्धा हे सुख आणि दुःखाचं उगमस्थान आहे असं म्हणतो. त्याच्यानंतर नैतिक काही कारण आहेत. जेव्हा नैतिक दृष्टीने चांगले कृत्य केल्याशिवाय सुख आणि अनैतिक कृत्य केल्यामुळे दुःख प्राप्त होते, त्या सुख दुःखाचे कारण नैतिक असते असे बेंथम. म्हणजे जेव्हा एखादं नैतिक कार्य केल्यानं आपल्याला चांगलं कृत्य केल्याचं हे मिळते, तर अनैतिक कृत्य केल्यानं आपल्याला वाईट कृत्य केल्यामुळे दुःख होते. अशा पद्धतीचे सुख आणि दुःखाचं सुद्धा हे त्याच्यावर म्हटलं गेलेलं आहे. सुख आणि दुःखाचं ते एक महत्वाचं उगमस्थान आहे असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर धार्मिक कारणे कारणे सुद्धा आहेत. मेन तुमच्यामध्ये घराला आग लागण्याचं कारण दैवी प्रकोप आहे अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनामध्ये असते, तेव्हा दुःखाचे उगमस्थान धार्मिक हे सुद्धा मानले जाते. माझ्या घराला आग लागली तर देवाने माझ्या घराला आग लागली, देवा माझं रक्षण करतो, आग कशाला लागू दिली माझ्या घराला, ही जी धारणा आहे आग लागण्याचं कारण दैवी प्रकोप आहे. जसं आपल्या घरामध्ये एखादं काय एक घराला आग लागली आहे, तर तो का लागली असेल तर देवाचा प्रकोप आहे, की आपण एखादं नवस फेड नाही केला, नवसाची फेड फेड केली नाही म्हणून माझ्या घराला आग लागली. हा जो गैरसमज किंवा अंधश्रद्धा असते, त्या अंधश्रद्धेमधून व्यक्तीला दुःख प्राप्त होते. घर तर जळलं, ते घर जळाचं तर दुःख आहे, परंतु का जळलं तर दैविक शक्तीमुळे. आणि म्हणून आपला सुख दुःखाच्या उगमस्थानाचं जे काही आधार आहे ते धार्मिक कारणे सुद्धा त्याचं कारण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भौतिक कारणे, जे जेव्हा सुख दुःखची जे काही कारणे असतात जनमताशी लोकमताशी निगडीत असतात, त्याच्या भौतिक याच्यातून सुद्धा काही सुख प्राप्त होत असतं. ही झाली जटिल सुख दुःखाचे काही जे घटक होते ते, आणि सोबत त्यांनी सुख दुःखाची काही उगमस्थानं सांगितली, ती उगमस्थानं सुद्धा महत्वाची आहेत. त्याच्यानंतर सुख दुःखाच्या मात्रा मोजण्यासाठी सुद्धा त्यानं काही घटक सांगितले आहेत. सुख ही अमूर्त कल्पना आहे. सुख ही अमूर्त कल्पना आहे. तरीही सुखाचे मोजमाप करता येऊ शकते असे बेंथम म्हणतो. सुख हे अमूर्त स्वरूपामध्ये आहे, परंतु तरीही त्याचं मोजमाप करता येते असं बेंथम म्हणतो. अमूर्त स्वरूप, आता जसं आपल्याला हवा हवा अमूर्त स्वरूपामध्ये आहे, आपल्याला दिसत नाही हवा कुठं आहे, परंतु तिचं मोजमाप करता येते. आपण ऑक्सिजन भरून ठेवतो, 18 लिटरचा गॅस सिलेंडर भरलेला आहे, 20 लिटरचा ऑक्सिजनचा सिलेंडर भरलेला आहे, असं आपण जे म्हणू शकतो. कारण तेच बेंथम म्हणतो की सुख ही अमूर्त संकल्पना आहे, तरीही सुखाचे मोजमाप करता येऊ शकते. आणि मग या मोजमापासाठी तो काय म्हणतो की ज्या आधारावर सुख कमी आहे की जास्त आहे हे निश्चित करता येऊ शकते, त्याच कसोट्या ते मोजमाप करायचं आहे. त्या कसोट्या कोणत्या कोणत्या कसोट्या मोजमाप करायच्या? पहिली कसोटी सांगतो तीव्रता, म्हणजे सुख किंवा दुःखाची तीव्रता किती आहे याच्यावरून त्याचं मोजमाप करायचं. दुसरा आहे स्थिरता, सुख आणि दुःख किती काळपर्यंत स्थिर राहतात, किती काळपर्यंत टिकून राहतात, याच्यावर सुख दुःखाचं हे अवलंबून आहे असं तो म्हणतो. त्याच्यावरून त्याचं मूल्यमापन करता येते. तिसरं आहे निश्चितता, सुख आणि दुःख हे किती काळपर्यंत निश्चित राहतात, किती काळपर्यंत ते टिकून राहतात, याच्यावर सुद्धा त्याचं सुख दुःखाच्या मोजण्याची मात्रा आहे. त्याच्यानंतर निकटता किंवा दूरता, सुख हे किती जवळ असते आपल्या आणि किती दूर असते, दुःख किती जवळ आहे
आणि दुःख किती दूर आहे याच्यावरून सुद्धा त्याचे मोजमाप करता येते. त्याच्यानंतर जनशक्ती. जनशक्ती सुखाचे किती लोक हे आपल्या जवळ आहेत, किती लोक आपल्या दूर आहेत, याच्यावरून जनशक्तीचा किती आधार आहे याच्यावरून सुद्धा मोजमाप होते. शुद्धता किती आहे. शुद्धता, जे सुख तुम्हाला प्राप्त झालं त्याच्यामध्ये किती किती शुद्धता आहे, व्यापकता किती आहे, विस्तार किती आहे, यावरून सुद्धा सुख दुःखाची मोजमाप करता येते असं बेंथम म्हणतो. आणि मग सुख दुःखाचं मोजमाप करण्याचं कार्य तो करत असतो. अशा पद्धतीने हा जो बेंथमने उपयोगितावादीचा सिद्धांत सांगितला आहे, या सिद्धांतावर जे काही निष्कर्ष सुद्धा काढले गेलेले आहेत की सुख प्राप्तीचा सिद्धांत आहे, की बेंथमने सांगितलेला सिद्धांत हा सुख प्राप्तीचा सिद्धांत आहे. दुसरा, सुख दुःखाचे गणितीय पद्धतीने मोजमाप करण्याचा हा सिद्धांत आहे असं सुद्धा तो म्हणतो. त्याच्यानंतर सर्वसामान्य सिद्धांत आहे, मानवी जीवनाच्या क्षेत्रात तो लागू होतो, करता येईल अशा पद्धतीने तो सुख दुःखाचा सिद्धांत आहे, सार्वभौमत्वाचा सिद्धांत आहे. राज्याचा उद्देश काय आहे, की अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हे लोकांना मिळाले पाहिजे. म्हणून उपयोगितावादाचा सिद्धांत हा राज्याच्या उपयुक्तवादाच्या दृष्टिकोनातून बेंथमने प्रतिपादन केलेला आहे आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर उपयुक्तवादाच्या कसोट्यावर कायद्याचे मूल्यांकन. कायद्याच्या क्षेत्रात सर्वाधिक प्रमाणात याचा उपयुक्तवादाचा उपयोग केला जातो असे प्रतिपादन बेंथम करतो. कायदे मंडळाने कायद्याची निर्मिती करताना अधिकतम लोकांचे अधिकतम सुख या तत्वाकडे नीट लक्ष दिले तर कायद्याची निर्मिती योग्य प्रकारे होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे जे काही 4 ते 5 निष्कर्ष या सिद्धांताच्या संदर्भात काढले गेलेले आहेत हे अत्यंत महत्वाचे सिद्धांत म्हणजे निष्कर्ष. परंतु सोबतच या सिद्धांतावर काही लोक टीका सुद्धा करताना आपल्याला दिसतात, की हा सिद्धांत भौतिकवादी आहे. म्हणजे माझ्या घरामधलं सिलेंडर आहे, तर माझ्या घरामध्ये ज्वालाग्रही पदार्थ मी ठेवलाय, तर त्याच्यापासून मला सुख मिळेल किंवा दुःख मिळेल असं सांगता येत नाही. नैसर्गिक दुःख म्हणजे नैसर्गिक दुःख जे आहे ते नैसर्गिक दुःखाचं योग्य प्रकारे त्याने हे करता येत नाही. आणि म्हणून त्या बाबीवर सुद्धा बऱ्याच लोकांनी त्याच्यावर हे केलेलं आहे की भौतिकवादी आहे हा. त्याच्यानंतर गुणात्मक बाजूकडे दुर्लक्ष केलं आहे. गुणात्मक जी बाजू आहे वस्तूंची त्याच्याकडे मात्र त्याने दुर्लक्ष केलं आहे असं काही लोक त्याच्यावर टीका करताना म्हणतात. संतुष्ट मूर्खापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस अधिक चांगला आहे असं सुद्धा तो काही टीकाकार त्याच्यावर म्हणतात. सुख भौतिक नसून मानसिक असते असं म्हटलं गेलं आहे. मी थंड पाणी पिलो म्हणून मला सुख प्राप्त झालं आहे, परंतु ते सुख हे भौतिक नसते तर ते मानसिक आहे असं म्हणतात काही विचार. कारण मी जर थंड पाणी पिलं तर माझ्या मनाला शांती मिळाली आहे असं माझं जर डोकं विचार करत असेल तर मला निश्चितच जास्त सुख मिळेल असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून सुख हे मानसिक असते. सुखाचे मापन करणे शक्य नाही. जी काही तीव्रता किंवा याच्या आधारावर सुखाचं मापन केलेलं आहे ते चुकीचं आहे. सुखाचे त्याच्या आधारावर सुखाचं किंवा दुःखाचं मोजमाप करता येत नाही. माझे वडील मरण पावले, मला किती दुःख झालं हे हे कोणतं मोजून दाखवणारं कोणतंच मापन यंत्र तयार नाही असं काही विचारवंत म्हणतात. आणि म्हणून सुखाचं किंवा दुःखाचं हेच करता येत नाही. मला नोकरी लागली आहे तर किती सुख प्राप्त झालं हे मी शब्दामध्ये किंवा मोजून दाखवूच शकत नाही. त्याचं मूल्यमापन होऊच शकत नाही. म्हणून सुख किंवा दुःखाचं मूल्यमापन करण्याची हे नाहीये. नैतिकतेची अपेक्षा ही अगदी बेंथमच्या राजकीय विचारांकडे नैतिकतेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर व्यक्ती व समाज या दोघांमध्ये उपयुक्ततावादामध्ये सामंजस्याचा अभाव असतो असं म्हटलं गेलेलं आहे. बहुमताच्या अत्याचाराला प्रोत्साहन दिलं जाते असं सुद्धा या विचारामध्ये म्हटलेलं आहे. साधन सुचितेकडे दुर्लक्ष होते. मानसशास्त्रीय दृष्टीने चुकीचा सिद्धांत मांडला गेलेला आहे उपयुक्ततावादाचा. मानवी प्रवृत्तीचे अत्याधिक सरलीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सुद्धा काही विचारवंत म्हणतात. त्याच्यानंतर बेंथमचा उपयुक्ततावादाचा सिद्धांत शासनकर्त्याशी संबंधित आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मौलिकतेचा अभाव आहे असं सुद्धा म्हटलं गेलं. बऱ्याच गोष्टीचा विचार करून सुद्धा असं म्हटलं गेलं तरीही बेंथमने मांडलेला जो उपयुक्ततावादाचा सिद्धांत आहे याचं महत्व आपल्याला कमी मानता येत नाही.
कारण त्यांनी मांडलेला जो सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी आहे. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हे या तत्वामध्ये त्याने अगदी यशस्वीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि वास्तविकतेला धरून आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. जेवढ्या जास्त गोष्टी आपण उपयोग करू तेवढं जास्त सुख आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून बेंथमने मांडलेला उपयुक्तवादी सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीने आजचा जो बेंथमचा उपयोगितावादी सिद्धांत आहे हा या ठिकाणी आज संपलेला आहे. त्याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण बेंथमच्या कायद्यासंबंधीचे विचार पाहू. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. काही प्रश्न आहे कोणाला? कोणाला काही समजलं नसेल किंवा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हा? कोणाला काही प्रश्न आहे का? हा? चेतन, आचल, नाही सर. ठीक आहे.